चल, समजलं का एवढं इथपर्यंत? ठीक आहे, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन पर्यंत आलो आपण. नेक्स्ट जे आहे, ड्यू टू प्रोलॉंग यूज करत आहे त्याच्यामुळं काय काय वेगळे सायकॅट्रिक डिसऑर्डर्स त्या पेशंटमध्ये दिसून पडतात. तर सगळ्यात पहिले जे आहे ते आहे अल्कोहोल इंटॉक्सिकेशन. अल्कोहोल इंटॉक्सिकेशन म्हणजे काय म्हटलं होतं की म्हणजे खूप जास्त प्रमाणात ह्यूज क्वांटिटीमध्ये त्या पर्सननी कन्झ्युम केली, त्याच्यामुळे त्याच्या ब्लडमध्ये जास्त प्रमाणात कॉन्सन्ट्रेशन सापडत आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे ब्लडमध्ये, म्हणजे सडनली घेतली आणि त्याच्यामुळं जे सिम्पटम्स लगेच शो करणार आहे काही वेळानंतर, त्याला म्हणू आपण ॲक्यूट किंवा अल्कोहोल इंटॉक्सिकेशन. त्याच्यामध्ये सिम्पटम्स काय आहे? स्लर्ड स्पीच, इनकोऑर्डिनेशन, पुअर जजमेंट राहणार आहे का? नाही. स्लिपीनेस जास्त राहील. ठीक आहे, तर हे सगळे सिम्पटम्स कशा शो करेल? इंटॉक्सिकेशनमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे सगळ्यात महत्वाचं ते आहे विड्रॉल सिंड्रोम. आणि विड्रॉल सिंड्रोम जे आहे काय सांगितलं होतं की जर तो व्यक्ती प्रोलॉंग यूज करत आहे आणि त्याच्यामुळे जे ग्रुप ऑफ सिम्पटम्स शो करत आहे कशामुळं? बंद केल्यामुळं किंवा कमी प्रमाण, पूर्वीपेक्षा आता जे प्रमाण आहे ते कमी केल्यामुळं, तर ते जे सिम्पटम शो करतो तो कुठला आहे? विड्रॉल सिंड्रोम. आणि त्यामध्ये दोन टाईप येतात. पहिला जो आहे सिंपल विड्रॉल सिम्पटम्स किंवा सिंड्रोम म्हणा, आणि दुसरा येते डेलिरियम ट्रेमन्स. तर सिंपल विड्रॉल सिम्पटम्स म्हणजे का की ॲब्स्टिनन्स पिरियड आता जस्ट चालू केला, त्याला आणलं सोडवायची आहे म्हणून, आणि तिथे आणल्यानंतर बंद केली आहे सडनली, तो कंटिन्युअसली अल्कोहोलिक होता म्हणून त्याला आता विड्रॉल सिम्पटम्स येणार आहे. तर ते विड्रॉल सिम्पटम्स पाहत होता. आता युफोरिया वगैरे नाही राहील, आता अपोजिट काम करेल. ठीक आहे, म्हणजे तिथे कसं होतं, युफोरिया घेतल्या आणि नंतर सीएनएस डिप्रेसंट होत होतं. आता तो आलाय तर पुन्हा तो आता एक्साइटमेंट फेजमध्ये येत आहे, कारण त्याला इथे ऑडिटरी हॅल्युसिनेशन, ठीक आहे, वेगळे सिम्पटम्स शो करणार आहे, कारण त्याला पाहिजे नाही आणि भेटत नाही आहे. तर तो डील काय करत आहे? अपोजिट डील करत आहे एक सिच्युएशन सोबत. पाहिजे नाही तर घेता नाही येत किंवा घेऊ नाही देत आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. तर त्यामध्ये सिंपल विड्रॉल सिम्पटम म्हणजे का की सुरुवातीचा फेज जे 3 दिवसाचा आहे, तर त्यामध्ये कुठले कुठले सिम्पटम शो करेल? त्यामध्ये त्या सुरुवातीच्या फेजमध्ये कुठले कुठले सिम्पटम शो करते? तर त्यामध्ये जे आहे म्हणजे सडनली जेव्हा स्टॉप केली त्या पर्सनची, तर तिकडे जे आहे स्लिपीनेस होती, अपोजिट सिम्पटम शो करेल. म्हणजे अल्कोहोलमध्ये कसं होतं, सीएनएस डिप्रेशनचं काम करत होतं. नंतरच्या फेजमध्ये सुरुवातीला बरं वाटत होतं आणि 8 घंट्यानंतर स्लो स्पीच, म्हणजे अल्टर्ड थॉट, आणि म्हणजे नरमलेले, पूर्ण नरमून गेला 6 तासानंतर. हे कसं झालं? कारण सीएनएस डिप्रेशनचं काम केलं. आता त्यांनी सोडली टोटली, तर आता उलटे तो सीएनएस स्टिम्युलंट सारखं एक्साइटमेंट फेजमध्ये जाईल. चिडचिडेपणा, इरिटेटेड होईल, ॲजिटेटेड होईल, शाऊट करेल, हॅल्युसिनेशन्स होईल. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचा जो सिम्पटम आहे किंवा जो अर्लिएस्ट सिम्पटम आहे, घेऊन घ्या एमसीक्यू, अर्लिएस्ट सिम्पटम ऑफ विड्रॉल सिंड्रोम इज ट्रेमर्स, किंवा अर्लिएस्ट साईन जो आहे विड्रॉलचा सगळ्यात पहिले दिसणारा, किती वेळात दिसते? 6 ते 8 तासात. किती वेळात दिसते? सोडल्यावर कंटिन्यू घेत आहे, सकाळी उठल्या चालूच आहे, तर त्याला नाही भेटली 8 तास तर ट्रेमर्स चालू होऊन जाईल, हात थरथर कापणे. ठीक आहे, तर अर्लिएस्ट साईन आहे तुमचा. त्याच्यानंतर अजून वेळ जेव्हा जात आहे, 6 ते 8 तास झाले, नंतर 8 ते 12 तास झाले, तर त्यामध्ये सिम्पटम्स कुठले राहतात? हॅल्युसिनेशन दिसून पडते. मोस्ट कॉमनली व्हिज्युअल हॅल्युसिनेशन राहतात, म्हणजे आहे कोणीच नाही पण दिसत आहे, भास होत आहे, दॅट इज व्हिज्युअल हॅल्युसिनेशन. ऑडिटरी हॅल्युसिनेशन सुद्धा होतात आणि टॅक्टाईल हॅल्युसिनेशन सुद्धा होतात. टॅक्टाईल हॅल्युसिनेशन म्हणजे का? काहीतरी चालत आहे, हातावर काहीतरी चालत आहे, दॅट इज फील होत आहे तसं की काहीतरी चालत आहे, दॅट इज टॅक्टाईल हॅल्युसिनेशन. तर 8 ते 12 तास झाले, सगळ्यात पहिले काय दिसेल? ट्रेमर्स दिसेल. 8 ते 12 तास झाले तर मग काय दिसेल? हॅल्युसिनेशन. तिन्ही प्रकारचे, मोस्ट कॉमनली व्हिज्युअल हॅल्युसिनेशन राहील. त्याच्यानंतर सीझर्स सुद्धा येतात, म्हणजे 24 तास झाले भेटतच नाहीये, कंटिन्युअसली घेत होता अगोदर, आता 24 तास झाले, जवळपास एक दिवस, तर आता सीझर्स सुद्धा. आणि सीझर्स कशा प्रकारचे? जनरलाइज टोनिक सीझर्स असतात. ठीक आहे, क्लोनिक सीझर्स असतात. आणि यामध्ये हे जे सीझर्स डेव्हलप होत आहे ड्यू टू विड्रॉल, भेटत नाहीये म्हणून त्याला आपण रम फिट सुद्धा म्हणतो. क्वेश्चन आहे तुमचा कुठल्या प्रकारचे? आणि क्वेश्चन असा पण येते की विड्रॉल सिम्पटम्स मध्ये ॲज अ नर्स किंवा नर्सिंग इंटरव्हेन्शन काय राहील? तर मोस्ट प्रेफरेबली जे नर्सिंग इंटरव्हेन्शन राहील ते राहील प्रिव्हेंट इंजुरी, कारण त्यामध्ये
सीझर्स डेव्हलप होत आहे. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे, आता 3 दिवस झाले, ठीक आहे, सीझर्स पासूनही झालं, पण खरा फेज जो आहे, ठीक आहे, एक मेडिकल इमर्जन्सी आहे ही. खरा फेज जो आहे सिम्पटम्सचा, म्हणजे विड्रॉल सिम्पटम मध्ये आपण 2 कॅटेगरी पाहत होतो, एक होता सिंपल आणि दुसरा जो म्हटला तो म्हटला डेलिरियम ट्रेमन्स. तर हे एक मेडिकल इमर्जन्सी आहे. यामध्ये काय होते, डेलिरियम ट्रेमन्स मध्ये हा खूप जास्त या कंडिशन मध्ये इम्पेअरमेंट होते, अल्टर्ड कॉन्शियसनेस, म्हणजे कॉन्शियसनेस जे आहे ते अल्टर्ड होऊन जाईल, अल्टर्ड सेन्सोरियम, म्हणजे तो क्लाउडीनेस ऑफ कॉन्शियसनेस, म्हणजे तो कॉन्शियस नाही राहत आहे, इथपर्यंत जात आहे. सिव्हिअर रेस्पायरेटरी डिप्रेशन होत आहे, भेटतच नाहीये ना, भेटतच नाहीये. तर त्यामुळं तिथे रेस्पायरेटरी डिप्रेशन जे आहे ते सुद्धा भरपूर जास्त प्रमाणात आहे. तर डेलिरियम ट्रेमन्स मध्ये काय होणार आहे, डेलिरियम ट्रेमन्स मध्ये काय होणार आहे, तिथे रेस्पायरेटरी डिप्रेशन दिसेल. रेस्पायरेटरी डिप्रेशन एक ऑप्शन आहे तुमचं. हॅल्युसिनेशन तर राहीलच राहील, हॅल्युसिनेशन सुद्धा राहील. आणि काय म्हटलं तुम्ही, कॉन्शियसनेस, अल्टर्ड कॉन्शियसनेस. क्लिअर आहे इथपर्यंत? तर 3 गोष्टी विड्रॉल सिम्पटम्स मध्ये सांगितलं. एक झालं तुमचं सिंपल मध्ये, हे सगळे जे सांगितलं, फक्त एवढं लक्षात ठेवाल की जेव्हा चालू करत आहे तो व्यक्ती, तर त्यामध्ये सीएनएस स्टिम्युलंटचं काम करत आहे आणि काही कालावधीनंतर सीएनएस डिप्रेसंट. तर अल्कोहोल मेनली काय आहे, सीएनएस डिप्रेसंट आहे. त्याच्यानंतर विड्रॉल मध्ये गेला तर पुन्हा तो एक्साइटमेंट फेज मध्ये जात आहे, कारण त्याला भेटत नाहीये. तर ते पुन्हा सीएनएस स्टिम्युलंटचं काम करत आहे. आणि स्टिम्युलंट म्हणजे का, की तो हॅल्युसिनेशन, ऑडिटरी हॅल्युसिनेशन होऊन राहिले, एकटाच बोलतो, स्वतःसोबत एकटाच बोलतो, ठीक आहे, शाऊट करत आहे. हे सगळे काय आहे सिम्पटम्स, हे एक्साइटमेंट सिम्पटम्स आहे ना, एक्साइटमेंट सिम्पटम्स आहे ना पूर्ण. तर हे कशात दिसतात आपल्याला, सिंपल मध्ये, सिंपल विड्रॉल सिम्पटम्स. आणि 3 दिवस झाले, नंतरच्या फेज मध्ये काय भेटत आहे, डेलिरियम ट्रेमन्स. यामध्ये काय होत आहे, अल्टर्ड कॉन्शियसनेस, सगळ्यात महत्वाचं सीझर्स सुद्धा भेटत आहे, आणि रेस्पायरेटरी डिप्रेशन आणि डेथ सुद्धा होऊ शकते. सिव्हिअर रेस्पायरेटरी डिप्रेशन राहिलं तर त्या पेशंटची डेथ सुद्धा होऊ शकते डेलिरियम ट्रेमन्स मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे, विड्रॉल सिम्पटम्स मध्ये जे ट्रीटमेंट दिल्या जाते, जे ट्रीटमेंट दिल्या जाते, इथे जे आहे बेन्झोडायझोपेन्स वापरतो, बेन्झोडायझोपिन्स वापरतो. बेन्झोडायझोपिन म्हणजे का, अँटी डिप्रेसंट आहे. त्याच्यामध्ये लोराझिपम, डायझिपम, क्लोर डायऑक्झिपाइड, बेन्झोडायझापिन्सचे पार्ट आहे, लोराझिपम आहे, ओराझिपम आहे, क्लोर, ठीक आहे, हे ड्रग्ज दिले जातात. हे ड्रग्ज काय, अँटी डिप्रेसंट आहे. बरं, विड्रॉल मध्ये जे सिम्पटम शो करत आहे, शाऊट करत आहे, चिल्लावून राहिला, झोप नाही लागत आहे, तिकडे स्लिपीनेस राहत होती, अल्कोहोलमध्ये झोप लागत होती पहिल्यावर, आता सोडली तर तो इन्सोमनिया, एन्झायटी, ठीक आहे. तर हे कसे सिम्पटम्स आहे, एक्साइटमेंट वाले आहे, स्टिम्युलंट वाले आहे. तर ड्रग कुठला देऊ आपण, पुन्हा डिप्रेशन, ते सिम्पटम आपल्याला दाबायचे आहे ना, समजत आहे का, ते सिम्पटम जे एक्साइटमेंट वाले सिम्पटम पुन्हा चालू झाले, ते पुन्हा आपल्याला ते दाबायचे आहे. तर त्याच्यासाठी काय देऊ, अँटी डिप्रेशन. आणि त्यामध्ये स्पेसिफिकली काय देऊ, डायझिपम, लोराझिपम आणि क्लोरहेक्झोपायक्झॉइड. क्लिअर आहे, येईल एमसीक्यू मध्ये वर्ड येते स्पेसिफिकली. ठीक आहे, हे झालं तुमचं बेन्झोडायझिपम्स देतो. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे, नेक्स्ट जे आहे ॲम्नेस्टिक डिसऑर्डर्स. पण वेगळे वेगळे 2 पाहिले. पहिले पाहिलं आपण अल्कोहोल इंटॉक्सिकेशन, नंतर पाहिलं विड्रॉल सिम्पटम्स. नेक्स्ट जे आहे ते आहे ॲम्नेस्टिक डिसऑर्डर्स. तर ॲम्नेस्टिक डिसऑर्डर म्हणजे का, की रिलेटेड टू मेमरी इम्पेअरमेंट होत आहे. ॲम्नेस्टिक डिसऑर्डर्स मध्ये काय होत आहे, मेमरी इम्पेअरमेंट होत आहे. आणि यामध्ये मोस्ट कॉमनली जे डिसऑर्डर्स आहे, एक आहे वर्निक्स एन्सेफॅलोपॅथी आणि दुसरा जो आहे ते आहे कार्सोकॉफ सायकोसिस. ठीक आहे. तर वर्निक्स एन्सेफॅलोपॅथी आहे, हे एक अॅक्यूट कंडिशन आहे. वर्निक्स एन्सेफॅलोपॅथी जे आहे हे अॅक्यूट कंडिशन आहे. यामध्ये काय होत आहे की सीओसी, कन्फ्युजन, मेन सिम्पटम काय, 3 प्रकारचे सिम्पटम आहे वर्निक्स एन्सेफॅलोपॅथी मध्ये. सीओसी, ऑप्थॅल्मोप्लेजिया,
ऑप्थॅल्मोप्लेजिया मध्ये काय होते, चलो ऑप्थॅल्मोप्लेजिया म्हणजे का की पाल्सी ऑफ द 6 क्रेनियल नर्व. आणि 6 क्रेनियल नर्व कुठली होती आठवत आहे का आय मध्ये? LR6 SO4 ॲब्ड्युसन्स. LR6 आठवते का? जे सप्लाय करते, जे नाही करत, SO4 सुपेरियर ऑब्लिक आणि लेफ्ट लॅटरल रेक्टाय, LR लॅटरल रेक्टाय जे मसल होता. ठीक आहे, तर 6 जो क्रेनियल नर्व आहे त्याची पाल्सी होणे. ठीक आहे, पाल्सी ऑफ 6 क्रेनियल नर्व किंवा पाल्सी ऑफ ॲब्ड्युसन्स नर्व, त्याला काय म्हणतो आपण? ऑप्थॅल्मोप्लेजिया. आणि लेफ्ट लॅटरल रेक्टाय मसल काय करत होता? ते आउटवर्ड जे आयलिड्स आहे ते आउटवर्ड मुवमेंटसाठी मदत करत होता. ठीक आहे, ॲब्डक्शनची मुवमेंट करत आहे. ठीक आहे, तर कन्फ्युजन आहे. ऑप्थॅल्मोप्लेजिया आहे, सेरिब्रल ॲटेक्झिया. सेरिब्रल ॲटेक्झिया म्हणजे व्यक्ती जेव्हा उठतो तर कोऑर्डिनेशन नाही राहत, तो सडनली पडून जातो, दॅट इज नोन ॲज ॲटेक्झिया. तो कोक म्हणून लक्षात ठेवायचं. सिम्पटम याच्यावरूनच विचारतात की जर व्यक्तीमध्ये कन्फ्युजन आहे तर तो वर्निक्स एन्सेफॅलोपॅथी मध्ये आहे की कार्सोकोफ सायकोसिस मध्ये आहे. ठीक आहे, किंवा जर ऑप्थॅल्मोप्लेजिया कशात दिसते किंवा ॲटेक्झिया कशामध्ये दिसते, तर MCQ मध्ये राहील, दोन्ही ऑप्शन राहील. तर COC कोक जे आहे लक्षात ठेवायचं, इट इज वर्निक्स एन्सेफॅलोपॅथी. ठीक आहे, कन्फ्युजन आहे ऑप्थॅल्मोप्लेजिया आणि सेरिब्रल ॲटेक्झिया. हे झालं तुमचं वर्निक्स एन्सेफॅलोपॅथी मध्ये. आणि महत्वाचे ॲम्नेस्टिक डिसऑर्डर्स जे आहे, जर प्रोलॉंग यूज करत आहे अल्कोहोलचा तर तो डिपेंडंट तर झालाय, पण सोबतच जे वर्निक्स एन्सेफॅलोपॅथी आहे किंवा कार्सोकोफ सायकोसिस आहे हे कशामुळे होत आहे? अल्कोहोलमुळे नाही होत आहे. ॲम्नेस्टिक म्हणजे ॲम्नेशिया म्हणजे का रिलेटेड टू मेमोरी आहे, मेमोरीचं डिस्फंक्शन आहे. तर हे मेमोरीचं इम्पेअरमेंट जे होत आहे हे अल्कोहोल पासून नाही, अल्कोहोल पासून झालं पण त्याच्या सेकंडरी काय आहे? थायमिन डेफिशियन्सीमुळे. क्वेश्चन मध्ये आलं की कशामुळे होत आहे, तर हे होत आहे झालं तर अल्कोहोलमुळे, कारण न्यूट्रिएंट्स ते ॲब्झॉर्ब नाही करत होता आणि विटॅमिन सुद्धा तो व्यवस्थित ॲब्झॉर्ब नाही करत आहे, स्पेसिफिकली विटॅमिन B1. क्लिअर आहे? तो विटॅमिन B1 नाही करत आहे किंवा थायमिन नाही करत आहे, तर हे कशापासून दिसत आहे सिम्पटम्स? ड्यू टू डेफिशियन्सी. किंवा कॉज काय, एक्झॅक्ट कॉज काय दोघांचा पण, तर कॉज काय तो आहे थायमिन डिफिशियन्सी. क्लिअर आहे इथपर्यंत? तर 3 प्रकारचे सिम्पटम्स शो करतात. तर ट्रीटमेंटमध्ये काय देणार आहे? थायमिन डेफिशियन्सी होत आहे. तर थायमिन कशा प्रकारे देतो? 100 mg जर ॲक्यूट कंडिशन आहे आणि खूप सिव्हिअर नाही आहे तर 100 mg ओरली देतो, 100 mg ओरली देतो आपण. ठीक आहे, पण नेक्स्ट जे आहे ते आहे कार्सोकोफ सायकोसिस. कार्सोकोफ सायकोसिस जे आहे खूप प्रोलॉंग ड्युरेशन पासून अल्कोहोल घेत आहे. समजा याच्यापेक्षा याला 2च महिने झाले आणि याला 2 वर्ष झाले कंटिन्युअसली घेत आहे, तर थायमिन डेफिशियन्सी कोणात जास्त राहील? कार्सोकोफ्स मध्ये की इकडे वर्निक्स मध्ये? इकडे राहील. ठीक आहे, तर क्रोनिक कंडिशन कोणती झाली, ही की ही झाली, बरोबर. तर यामध्ये डिफिशियन्सी सुद्धा जास्त आहे कशाची? थायमिनची याच्यापेक्षा. तर त्याच्यामुळे इथे इम्पेअरमेंट ऑफ मेमोरी राहील. मेमोरीचं डिस्फंक्शन कशामध्ये होणार आहे जास्त? हे होणार आहे कार्सोकोफ सायकोसिस मध्ये. मेमोरी इम्पेअर्ड राहील, मेमोरी इम्पेअर्ड राहील. चलो हे समजलं COC. नेक्स्ट जे आहे कार्सोकोफ्स मध्ये मेमोरी इम्पेअरमेंट होत आहे. आणि मेमोरी इम्पेअरमेंट मोस्टली कसं आहे? मेमोरी अँटोग्रेड मेमोरी, अँटीग्रेड, रेट्रोग्रेड आणि अँटीग्रेड मेमोरी म्हणजे का? रिसेंट मेमोरी. प्रॉब्लेम कुठे आहे त्याच्या? जुनं आठवते त्याला, पण आता जे शिकवलं ते त्याच्या लक्षात नाही राहत आहे. रिसेंट मेमोरी त्याच्या लक्षात नाही राहत आहे. तर कुठल्या प्रकारची होते? स्पेसिफिकली जर विचारलं मेमोरी डिस्टर्बन्स मध्ये तर अँटोग्रेड. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक आहे मेमोरी इम्पेअरमेंट होत आहे कॉन्फॅब्युलेशन. हे सुद्धा एक महत्वाचं सिम्पटम आहे कॉन्फॅब्युलेशन. कॉन्फॅब्युलेशन म्हणजे का की अल्कोहोलिक पेशंट आहे. ठीक आहे, आता जर त्याला काल विचारलं सकाळपासून काय केलं, त्याला 12 वाजेपर्यंतचा आठवत आहे आणि 12 ते 3चा जो गॅप आहे किंवा 5 दुपारचा जो गॅप आहे त्याला ते आठवत नाहीये. समजत आहे का काय म्हटलं? कालचा दिवस सांग काय झालं. तर त्यांनी 8 वाजता उठलो, नाश्ता झाला, चहा झाला, 12 वाजेपर्यंत पूर्ण सांगितलं आणि 12 ते 5 मधातला त्याला पिरियडच आठवत नाहीये त्याला स्वतः. तर तो जो गॅप आहे
आठवत नाहीये, त्यांनी तो गॅप वेगळ्याच डाटाने फिल केलं. आठवत नाहीये पण त्यांनी त्याच्या पहिलेचं काही इन्सिडेंट झालं असेल तो गॅप त्याच्यात टाकला, जाणून बुजून नाही टाकला. तसं होत आहे त्याच्यासोबत, त्याला आठवत नाहीये. कळालं का? तर ते जे गॅप असेल जो आठवत नाहीये तो दुसरी मेमरी तिथे आणून टाकणे आणि तो गॅप फुलफिल करणे, तेवढा 5 घंट्याचा गॅप जो आहे तिथं वेगळाच इन्सिडेंट आणून टाकेल. सरळ मी पिक्चर पाहायला गेलो त्या पिरियडमध्ये. गेला का? नाही गेला, पण तो गॅप फिल झाला ना चुकीच्या मार्गाने, आणि त्यालाही वाटत आहे मी गेलो होतो बा. गेला असेल महिन्याभरा पहिलेचा 3 घंट्यासाठी, तर तो 3 घंट्याची गॅप त्यांनी सांगून दिले 3 घंटे मी पिक्चर पाहायला गेलो होतो. कळालं? तर दॅट इज नोन ॲज कॉन्फॅब्युलेशन. याच्यातून क्वेश्चन येतात सिम्पटम्सवरून. तर सिम्पटम्समध्ये COC लक्षात ठेवायचं. कन्फ्युजन असेल कशात टिक कराल? वर्निक्स एन्सेफॅलोपॅथी. त्याच्यानंतर ऑप्थॅल्मोप्लेजिया विचारलं, पाल्सी ऑफ ॲब्ड्युसन्स नर्व विचारलं, त्याच्यानंतर पाल्सी ऑफ 6 क्रेनियल नर्व विचारलं, तर हे कशात टाकाल? वर्निक्स. त्याच्यानंतर सेरिब्रल ॲटेक्सिया विचारलं तरी वर्निक्समध्ये टाकाल. आणि इथे 2च वर्ड ठेवा की मेमरी इम्पेअरमेंट होत आहे रिलेटेड टू स्पेसिफिकली कुठली? अँटीग्रेड मेमरी. आणि नेक्स्ट जे आहे कॉन्फिग्युलेशन. हे वर्ड आले, हे रिलेटेड टू मेमरी आहे. आता सिव्हिअर कोणती कंडिशन आहे म्हटलं दोघांमधून? ते कुठली आहे? कार्सोकोप सायकोसिस. तर इथे जे आहे थायमिनच देऊ, डेफिशियन्सी थायमिनचीच होत आहे, पण इथे लॉंग ड्युरेशनसाठी आपण थायमिन देतो. आणि जर समजा क्रोनिक कंडिशन असेल तर इनिशियल फेजमध्ये खूप जास्त डिफिशियन्सी आहे कशाची? थायमिनची. तर क्रोनिक कंडिशन असेल किंवा डेफिशियन्सी खूप जास्त प्रमाणात आहे तर आपण 3 ते 5 दिवस 100 mg IM लावतो थायमिन. सुरुवातच्या फेजमध्ये, इनिशियल फेजमध्ये ट्रीट जर करायचं असेल तर ओरल नाही देऊ, कमीत कमी 3 ते 5 दिवस सुरुवातीचे IM देऊ आपण 100 mg काय थायमिन. आणि नंतरच्या फेजमध्ये, नंतर 3 ते 5 दिवस झाले आता, नंतर तुम्ही टॅबलेट चालू करून द्या. तर इथे जे आहे जवळपास 6 महिन्यापर्यंत, 3 ते 6 महिन्यापर्यंत थायमिनची टॅबलेट आपण चालू ठेवू. कोणत्या केसमध्ये? कार्सोकोप सायकोसिसमध्ये. क्लिअर आहे? तर ट्रीटमेंट समजली. इथे पण आपण काय देतो? थायमिन देतो, पण ओरल डायरेक्ट चालू करतो, एवढ्या दिवसासाठी नाही देतो. सिम्पटम ट्रीट झाल्याबरोबर सोडून देऊ. आणि मग नंतर कार्सोकोप सायकोसिसमध्ये जवळपास 6 महिने, पहिले तर 3 ते 5 दिवस आपण IM देऊ आणि नंतर 6 महिन्यासाठी आपण तिथे टॅबलेट फॉर्ममध्ये चालू करून देऊ रिमेनिंग डेजसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे, सोबत या कंडिशनमध्ये कन्फ्युजन होते. कशात होते म्हटलं? वर्निक्स. अल्टर्ड कॉन्शियसनेस कशात राहते? याच्या पहिले जे सांगितलं कॉन्शियसनेस विड्रॉलमध्ये. तर या ठिकाणी जर पेशंट आला की तो कॉन्शियस नाही आहे समजा, ठीक आहे, अनकॉन्शियस आहे किंवा सेमी कॉन्शियस आहे किंवा कॉन्शियस नाही आहे तो, आणि थायमिन डेफिशियन्सी आहे त्याला, ठीक आहे, तर तुम्ही काय कराल? तर ॲज अ नर्स किंवा प्रिस्क्राईब जे आहे ड्रग आहे, तर नॉर्मली थायमिन जे आहे 10% डेक्स्ट्रोज सोबत दिल्या जाते. आणि विड्रॉल सिम्पटम्स असेल, विड्रॉल सिम्पटम्स कुठले कुठले होते? 2 प्रकारचे होते म्हटलं, सिंपल आणि डेलिरियम. होत काय होतं तिथे? स्टिम्युलेट होत होते तशा प्रकारचे. तर त्याच्यात ड्रग कुठले देत होतो? बेन्झोडायझेपिन्स, बरोबर. ते काय होते? डिप्रेसंट होते. तर इथे कंडिशन जेव्हा होते, थायमिन जे आहे, थायमिन कशापासून होत आहे? प्रोलॉंग यूज करत आहे अल्कोहोलचा, तर त्याचा इम्पॅक्ट काय म्हणून होत आहे? थायमिनची डेफिशियन्सी. तर बेन्झोडायझेपिन सोबत पण थायमिन दिल्या जाते. समजत आहे का बरं? की विड्रॉलमध्ये आहे तो पेशंट आणि विड्रॉलमध्ये असून त्याच्यामध्ये थायमिन डेफिशियन्सी पण आहे. तर तुम्ही काय करा? विड्रॉलसाठी ट्रीटमेंट काय द्यावं लागेल? बेन्झोडायझेपिन्स. आणि थायमिन सोबत इकडे डेफिशियन्सीसाठी थायमिन. तर कंबाईनली बेन्झोडायझेपिन्स जो आहे ते थायमिन सोबत पण देता येते. आणि जर अनकॉन्शियस असेल अनकॉन्शियस स्टेट असेल तर त्या कंडिशनमध्ये थायमिन MCQ आहे तुमचा, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही काय द्याल? 10% डेक्स्ट्रोज कॅन बी गिवन अलॉंग विथ थायमिन. क्लिअर आहे? नेक्स्ट जे आहे ते आहे, हे झालं तुमचं एक फेजेस असतात ट्रीटमेंटमध्ये. फेजेस असतात ट्रीटमेंटचे. एक जो फेज आहे त्याला म्हणतो आपण डिटॉक्सिफिकेशन. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे तो पर्सन आलाय, 6 ते 8 तासात काय होत आहे? ट्रेमर्स होत आहे, नंतर हॅल्युसिनेशन्स होत आहे, सीझर्स होत आहे मग 24 तासापर्यंत, आणि नंतर 3ऱ्या दिवशीपासून डेलिरियम ट्रेमन्स होत आहे. डेलिरियम ट्रेमन्समध्ये क्लाउडीनेस ऑफ कॉन्शियसनेस, इम्पेअर्ड कॉन्शियसनेस, हे कशात होणार आहे?
विड्रॉलचा दुसरा पार्ट लेटर स्टेज डेलिरियम ट्रेमन्स. क्वेश्चन आहे तुमचा, क्लाउडेड ऑफ क्लाउडीनेस म्हणजे धुंदलं धुंदलं कॉन्शियसनेसशी रिलेटेड, किंवा इम्पेअर्ड कॉन्शियसनेस किंवा अल्टर्ड सेन्सोरियम किंवा अल्टर्ड कॉन्शियसनेस, हे 4 वर्ड जर आले ते कशात टाकाल तुम्ही, डेलिरियम ट्रेमन्समध्ये. सिंपल जर आले, युफोरिया आहे, इन्सोमनिया आहे, चिल्लावून राहिला, ठीक आहे, हे सगळं कशात टाकाल, सिंपल विड्रॉलमध्ये. क्लिअर आहे. तर या ठिकाणी तो पेशंट आला, आता त्याला ॲब्स्टिनन्स पिरियड आहे. ॲब्स्टिनन्स पिरियड आहे म्हणजे का, टोटली बंद केली. तर सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे इथे, हे जेही मी मॅनेजमेंट सांगेल, 2 MCQ आहे तुमच्या इथे, की जेही मॅनेजमेंट सांगेल हे सगळे मॅनेजमेंट सपोर्टिव्ह मॅनेजमेंट आहे. मॅडम एक गोष्ट सांगा, की त्या व्यक्तीची इच्छाच नाही आहे सोडाची, तर लाख तुम्ही त्याला बांधून ठेवा, हे सपोर्टिव्ह आहे. हे एजंट कुठले आहे, बेन्झोडायझेपिन्स, काय हे सपोर्टिव्ह आहे. त्याची स्वतःची म्हणजे प्रायमरी रिहॅबिलिटर. आता रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये टाकतो त्या व्यक्तीला कशासाठी, सोडासाठी, तर तिथे प्रायमरी रिहॅबिलिटर कोण आहे, त्याचे रिलेटिव्ह आहे का, त्याचे ड्रग आहे, नाही तो स्वतः पेशंट आहे. तर महत्त्वाचं काय, तो स्वतः मोटिवेटेड पाहिजे. हा एक MCQ झाला. त्याच्यानंतर जे सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट फेज आहे, तर मोस्ट इफेक्टिव्ह कुठली आहे, टोटल ॲब्स्टिनन्स. जर सोडाचीच आहे ना, तर टोटल ॲब्स्टिनन्स शिवाय बेस्ट पर्याय नाही. एक मोटिवेशन पाहिजे, पहिले इनबिल्ट मोटिवेशन पाहिजे, सगळ्यात जास्त थेरॉटिकली बोलत आहोत, ठीक आहे. तर टोटली जर इफिशियंटली टोटली बंद करायचे, कम्प्लीट ॲब्स्टिनन्स इज द ओनली इफेक्टिव्ह ट्रीटमेंट फॉर अल्कोहोल डिपेंडन्स, ठीक आहे, किंवा ट्रीट अल्कोहोल डिपेंडन्स. क्वेश्चन आहे तुमचा, की कुठली ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात इफेक्टिव्ह ट्रीटमेंट काय, तर तो स्वतः ट्रीटमेंट, तो स्वतः कॉन्ट्रीब्यूट करते बाय टोटल ॲब्स्टिनन्स, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बाकीचे जे सांगत आहोत, बेन्झोडायझेपिन्स, हे अँटी डिप्रेसंट, मी अजून काही ड्रग्स सांगेल, ठीक आहे, हे सगळे ड्रग्स काय करत आहे, हे सपोर्टिव्ह ट्रीटमेंट काम करत आहे. एवढं तो होतं आपल्याजवळ, ठीक आहे, हे सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून काम करत आहे. क्लिअर आहे. तर एक झालं प्रायमरी ट्रीटमेंट चालू होताना पहिले सांगितलं, जे महत्त्वाचं काय ते काय, स्वतः मोटिवेट असणं आणि टोटल ॲब्स्टिनन्स. मग नंतर जे आहे ट्रीटमेंट 2 फेजमध्ये चालते, एक आहे डिटॉक्सिफिकेशन आणि दुसरी जी आहे मेंटेनन्स. तर डिटॉक्सिफिकेशन म्हणजे का, तो पेशंट आला, ॲब्स्टिनन्स त्याला सांगितलं, तो मोटिवेटेड आहे, हो मी सोडू शकतो, ठीक आहे. पहिला पॉईंट काय, तो मोटिवेटेड आहे, त्यांनी मान्य केलं मी टोटली बंद करून देईल. तर मग नंतर हळूहळू 6 तास झाले, तर दिसणार काय त्याच्यामध्ये, अर्लिएस्ट सिम्पटम. मग 8 ते 12 तास झाले, तर मग काय होणार आहे, ऐकू येत आहे काही, हॅल्युसिनेशन. तर याच्यासाठी हे कसे सिम्पटम आहे, एक्साइटमेंटवाले, तर याच्यासाठी ड्रग कोणते द्यायला लागेल, सबसाईड करेल ते सिम्पटम. तर ते कुठले आहे, बेन्झोडायझेपिन्स. तर मोस्ट कॉमनली कोणते देतो, लोराझिपम किंवा डायझिपम आणि क्लोरहेक्झोपायोक्साइड येईल तिथे. तर हा ड्रग देऊ आपण त्या ठिकाणी, बरोबर. त्याच्यानंतर हे ड्रग झाले, तर हे काय झालं तुमचं सपोर्टिव्ह मॅनेजमेंट. आता समजा हे ड्रग कंटिन्यू देत आहोत, त्याला लोराझिपम सोबत सोबत थायमिन पण चाललं, सीझर्स असेल तर डायलेंटिन सुद्धा चाललं, फेनिटॉइन सुद्धा चाललं, इप्टॉइन तुमचं. म्हणजे जर 24 तास झाले आणि सीझर याचे चान्सेस आहे, पाहून राहिले तुम्ही किंवा येऊन गेले, तर काय देणार आहे, फेनिटॉइन, इप्टॉइन, डायलेंटिन, हे ड्रग द्याल तुम्ही. हे सगळं काय झालं, सपोर्टिव्ह सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट झाली. मग नंतर आता 3 दिवस होऊन गेले, डेलिरियम ट्रेमन्स आलं, तो सुद्धा फेज निघून गेला, हा माणूस त्याच्यातून निघून गेला, त्या फेजमधून निघून गेला. तर आता त्यांनी पुन्हा चालू नाही केली पाहिजे, किंवा काहीतरी असे इन्सिडेंट्स झाले, तिथून आला, वापस आला, पुन्हा म्हटलं काही नाही होत, बसा, तर तो पुन्हा ते अवॉइड केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण एक ड्रग कंटिन्यू देत राहतो, दॅट इज मेंटेनन्स फेज. आता काय करतो आपण, ते मेंटेन, ते जे ॲब्स्टिनन्स आहे तो घरी जाऊन सुद्धा मेंटेन राहायला पाहिजे, म्हणजे त्यांनी घेतली नाही पाहिजे. तर त्याच्यासाठी जो ड्रग आहे त्याला म्हणतो आपण ॲव्हर्सिव्ह एजंट, अव्हर्सिव्ह थेरपी म्हणा, किंवा डिटेरंट एजंट. क्वेश्चन विचारेल, ठीक आहे. तर हे जे एजंट आहे हे काय आहे, ड्रग आहे डायसल्फिराम. काउंट बोर होत आहे का, आज जमून नाही राहिलं. चलो, कुठले ड्रग आहे, डिटेरंट एजंट आणि अव्हर्सिव्ह थेरपी. अव्हर्सिव्ह थेरपी म्हणजे का,
अवर्सिव्ह थेरपी म्हणजे का, की त्या अल्कोहोल पासून दूर ठेवण्यासाठी जे थेरपी आहे, त्या व्यक्तीला अल्कोहोल पासून दूर ठेवण्यासाठी थेरपी जी आहे त्याला म्हणतो आपण अवर्सिव्ह थेरपी. डिटेरंट एजंट म्हणजे का, अल्कोहोल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काही रिॲक्शन होते, डायसल्फिराम अल्कोहोल रिॲक्शन म्हणतो, तर त्याला म्हणतो आपण, ते जे एजंट आहे, ड्रग आहे, तर त्या ड्रगला काय म्हणतो, डिटेरंट एजंट. तर ड्रग कुठला आहे, डायसल्फिराम. डायसल्फिराम कुठला ड्रग आहे, डायसल्फिराम आहे. आणि डायसल्फिराम आता मेटाबॉलिझम मध्ये वापस जा गेले. मेटाबॉलिझम मध्ये काय होत होतं, अल्कोहोल घेतली, अल्कोहोल गेल्यानंतर अल्कोहोल डिहायड्रोजिनेज एन्झाईम त्या अल्कोहोलला कन्वर्ट करत होता ऍसिटल्डिहाइड मध्ये. ऍसिटल्डिहाइड काय, टॉक्सिक आहे, त्याच्यामुळे नोझिया, वोमिटिंग आणि अजून काही फ्लश म्हणजे खूप गरम, ह्या सगळे सिम्पटम कशात होत आहे, जास्त झालं ऍसिटल्डिहाइड तर रेस्पिरेटरी डिप्रेशन, हे सगळे टॉक्सिक आहे, कशामुळे, ऍसिटल्डिहाइडमुळे. आता या ऍसिटल्डिहाइडला कन्वर्ट कशात करायचं आहे, ऍसिटेट मध्ये. कोण करते, ऍसिटल्डिहाइड डिहायड्रोजिनेज एन्झाईम. तर डायसल्फिराम इज अन इनहिबिटर, समजलं ना, ऑफ ऍसिटल्डिहाइड डिहायड्रोजिनेज एन्झाईम. आता सांगा, हाच नाही आहे तर ऍसिटल्डिहाइड बनणार आहे का अल्कोहोल पासून, बनन. अल्कोहोल पासून ऍसिटल्डिहाइड बनन का, तो कोण करत होता, अल्कोहोल डिहायड्रोजिनेज एन्झाईम बनत होता, म्हणून ऍसिटल्डिहाइड तर बननच. पण ऍसिटल्डिहाइड आता कन्वर्ट होईल का ऍसिटेट मध्ये, आणि ऍसिटेटच कन्वर्ट नाही होता तर CO2 फॉर्म होईल का, लंग्स मधून निघेल का, किंवा किडनी थ्रू बाहेर निघेल का, नाही. म्हणजे प्रमाण कशाचं वाढत आहे, ऍसिटल्डिहाइडचं, कारण एन्झाईमला ब्लॉक केलं डायसल्फिरामने. आणि हे जे एन्झाईम ब्लॉक करत आहे कोण, डायसल्फिराम, तर त्या रिॲक्शनला म्हणतो डायसल्फिराम अल्कोहोल रिॲक्शन. समजे क्या, म्हणून त्याला डिटेरंट एजंट म्हणतो. ठीक आहे, तर म्हणून इनडायरेक्टली हा पेशंट जेव्हाही अल्कोहोल कंझ्युम करेल, तर लिव्हर ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे नव्हता, हो लिव्हर ऍक्टिव्हेट झाला. लिव्हरनी काय करायला पाहिजे नव्हतं, एडीएच एन्झाईम हा रिलीज करायला पाहिजे, पण डायसल्फिरामनी करू दिला का, नाही. तर मग तिथे ऍसिटल्डिहाइडचं प्रमाण वाढतच गेलं आणि सिव्हिअर नोझिया त्या पेशंटमध्ये ड्यू टू टॉक्सिक इफेक्ट ऑफ ऍसिटल्डिहाइड. तर तिथे नोझिया झाला, खूप जास्त वोमिटिंग झाली. आणि जर डायसल्फिरामचा डोस जो आहे सुरुवातच्या पिरियडमध्ये 500 mg देतो, आणि रेग्युलर फेजमध्ये डायसल्फिरामचा डोस जर विचारला तो देतो आपण 250 mg. किती देतो, नॉर्मली सुरू करायच्या वेळेस 500 mg देतो 2-3 दिवसासाठी, आणि नंतर 250 mg आपण कंटिन्यू करतो, समजले. त्याच्यानंतर डायसल्फिराम देता, तो काय करत आहे, ब्लॉक करत आहे, ऍसिटल्डिहाइड वाढत आहे. ऍसिटल्डिहाइडचं टॉक्सिक इफेक्ट काय, नोझिया, वोमिटिंग आणि फ्लशीनेस. ठीक आहे, आणि खूप जास्त प्रमाणात जर डोस देण्यात आला किंवा भाऊनी जास्त प्रमाणात घेतली, ठीक आहे, तर त्याच्यामुळं काय होईल, सिव्हिअर नोझिया, सिव्हिअर वोमिटिंग आणि सिव्हिअर रेस्पिरेटरी डिप्रेशन. पेशंट कॅन इवन डाय ड्यू टू हाय डोज ऑफ डायसल्फिराम. क्लिअर आहे. त्याच्यानंतर नर्सिंग इंटरव्हेन्शन आहे इथे काही अल्कोहोल पेशंटमध्ये. सगळ्यात पहिले तो प्रायमरी रिहॅबिलिटर, तो कोण आहे, नर्स आहे का, नाही, तो स्वतः आहे. पेशंटनी एवढं तर माहित आहे की हे घेतलं, आता त्याचा अनुभव आहे का की असं होते म्हणून त्याला सांगितलं, तर ऍज अ नर्स म्हणून आपण समजून सांगायला पाहिजे की बाबू रे, तू घेतली नाही तर याचा इफेक्ट काहीच नाही होणार आहे, हे खाशीने निघून जाईल, डायसल्फिराम एक्सक्रीट आउट होऊन जाईल, कारण त्याला अल्कोहोल सापडलीच नाही. तर तू कशाला ब्लॉक करून ठेवणार, किंवा ब्लॉकही करत असन तो, तर अल्कोहोल आलीच नाही तर काही रिएक्शन होणार आहे का, नाही. तर कंटिन्यू दिली पण तर काही होणार नाहीये. पण जर समजा त्यांनी घेतली मदत, तर मग नंतर तिथे सिव्हिअर अशा प्रकारचे रिएक्शन होईल. तर ऍज अ नर्स तुम्हाला सांगायचं आहे, ठीक आहे, त्याला मोटिवेट करायचं आहे आणि त्याच्यापासून कन्सेंट घ्यायची आहे, त्याला सांगितलं बा म्हणून. कारण जर नाही सांगितलं तो डेथ झाला तर, रेस्पिरेटरी डिप्रेशन मध्ये गेला तर, म्हणून त्याला इन्फॉर्म कन्सेंट घ्यायची आहे. त्याच्यासोबत काही फूड टाळायचे आहे, फूड मग अन्न सोबत, ठीक आहे, सगळं चालते. फक्त कॉफी जी आहे, कॉफीमध्ये राहते कॅफिन, आणि कॅफिन काय करते, सायकोमोटर ऍक्टिव्हिटी जी आहे त्या पेशंटची ते वाढवून टाकते.
ऑलरेडी पेशंट विड्रॉल सिम्पटम मध्ये आहे, बरोबर. आपण हे कशात देतो, मेंटेनन्स फेज मध्ये देतो, की तो पेशंट डिस्चार्ज झाला आणि आता त्यांनी पुढे चालून घेतली, ते एक प्रकारची पनिशमेंट आहे, अवर्जन. ठीक आहे, तर पनिशमेंट काय, तू जर घेतलं तर लगेचच बॉडी रिॲक्ट करेल. अजून एक गोष्ट, डायसल्फिराम आज घेतली, ठीक आहे, आज घेतली आणि पुढच्या 7 दिवसापर्यंत किंवा 15 दिवसापर्यंत त्याचा इफेक्ट दाखवते, लगेच एक्सक्रीट नाही होत. मी आज घेतली आणि पुढच्या 10व्या दिवसानंतर, आज डायसल्फिराम घेतली आणि डायसल्फिराम बंद केली, आज पहिला दिवस आहे घेतलं डायसल्फिरामचा, इथून 10 दिवसानंतर मी अल्कोहोल कन्झ्युम केली, तर तरीही पण डायसल्फिराम अल्कोहोल रिॲक्शन होणार आहे त्या ठिकाणी, कळालं. तर इफेक्ट केव्हापर्यंत राहते, 1 to 2 वीक डायसल्फिरामचा. क्लिअर आहे. तर म्हणून त्या ठिकाणी जे फूड आहे जे आपण अवॉइड करतो ते कुठलं आहे, कॅफेन, म्हणजे कॉफीमध्ये रेग्युलर कॉफी एक आहे तुमचा MCQ, कुठला फूड अवॉइड करायला पाहिजे, रेग्युलर कॉफी, कारण त्याच्यामध्ये असते कॅफेन, आणि कॅफेन काय करते, सायकोमेटर ऍक्टिव्हिटी वाढवत आहे. ऑलरेडी तो विड्रॉल सिम्पटम आहे, त्याच्यामध्ये एक्साइटमेंट फेज आहे आणि तुम्ही वरतून त्याचा सायकोमोटर ऍक्टिव्हिटी वाढवत आहे, तर त्याला पुन्हा ट्रेमर्स वगैरे येऊन जाईल, बरोबर. हा झाला एक गोष्ट. डायसल्फिराम जो आहे खूप सेन्सिटिव्ह आहे अल्कोहोलला, डायसल्फिराम जो आहे हा खूप सेन्सिटिव्ह आहे अल्कोहोलला, त्याच्यामुळं इथे खूप काही असे सबस्टन्सेस आहे ज्याच्यामध्ये अल्कोहोल असते, ते आपल्याला अवॉइड करायचे आहे. कुठले कुठले सबस्टन्सेस आहे, सॅनिटायझर, व्हिनेगर, ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं शेविंग लोशन, ठीक आहे, शेविंग आफ्टर शेव लोशन जे आहे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा काय, हा क्वेश्चन आहे तुमचा, की इवन जर तुम्ही हँड रबिंग केलं कशाने, सॅनिटायझरनी आणि डायसल्फिराम घेऊन आहे, तर तरीही ते ॲब्झॉर्ब होईल आणि लगेच तिथे रिॲक्शन करेल. म्हणून ॲज अ नर्स तुम्ही इन्फॉर्म कराल की भाऊ रे, ना तू सॅनिटायझर वापर, ना तू शेव कर किंवा लोशन वापर, ठीक आहे, नको वापरू म्हणून. क्लिअर आहे, समजे क्या डायसल्फिराम. तर हे कशाचं झालं, रिलेटेड टू मेंटेनन्स फेज, आपण पाहिलं तिकडे डिटॉक्सिफिकेशन फेज, आणि नंतर हे झालं तुमचं मेंटेनन्स फेज. नंतर काही डिसऑर्डर्स आहे, अदर सायकॅट्रिक डिसऑर्डर्स, डिमेन्शिया, अल्कोहोल पासून अल्कोहोलिक डिमेन्शिया, सीजर्स होत आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर सेक्शुअल डिस्फंक्शन सुद्धा होते, त्याच्यानंतर सीजर्स आहे, हॅल्युसिनेशन आहे, सेक्शुअल डिस्फंक्शन आहे, त्याच्यानंतर एस वरून अजून सुसायडल टेंडन्सीज सुद्धा आहे, ठीक आहे, एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, हॅल्युसिनेशन, ठीक आहे. हे सगळे जे आहे सायकॅट्रिक डिसऑर्डर्स आहे, अल्कोहोल इंड्यूस सायकॅट्रिक डिसऑर्डर्स, हे वेगळे वेगळे आहे. पण महत्वाचं जे होतं ते काय, इथे विड्रॉलमध्ये 2 गोष्टी, एक आहे सिंपल मध्ये नोझिया, वोमिटिंग होत आहे, इन्सोमनिया होत आहे, तर जजमेंट, पुअर स्पीच वगैरे, हे स्लर्ड स्पीच वगैरे, हे सगळं काय नाही, स्लर्ड स्पीच वगैरे दारूमध्ये झालं, इकडं नाही, इकडं उलट झालं, ठीक आहे. तर विड्रॉल सिम्पटम्स मध्ये युफोरिक सिम्पटम्स झाले सुरुवातला, कारण एक्साइटमेंट होत आहे, तर ठीक आहे. तर हे झालं सिंपल मध्ये. मग नंतर जे येते ते आहे डेलिरियम ट्रेमन्स. डेलिरियम ट्रेमन्स मध्ये काय सांगितलं होतं, अल्टर्ड कॉन्शियसनेस, क्लाउडेड कॉन्शियसनेस, त्याच्याशी रिलेटेड काय झालं, रेस्पिरेटरी डिप्रेशन, हे झालं तुमचं डिलिरियम ट्रेमन्स. मग यामध्ये ट्रीटमेंट सांगितली, ट्रीटमेंटमध्ये काय सांगितलं, बेन्झो डायझॅपिन, हे कसे झालं, डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी, विड्रॉल फेजला डिटॉक्सिफाय करायसाठी. मग मेंटेनन्स मध्ये काय द्याल, डायसल्फिराम काय इनिबिटर आहे डिहायड्रोजिनेस एन्झाईमचा, ऍसिटल्डिहाइड डिहायड्रोजिनेस एन्झाईम आहे, इनिबिटर आहे त्याचा, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एम्नेस्टिक डिसऑर्डर्स सांगितले. एम्नेस्टिक डिसऑर्डर्स म्हणजे रिलेटेड टू मेमरी. कशामुळे, ते अल्कोहोलमुळे होते का, नाही, थायमिन डेफिशियन्सीमुळे. प्रायमरी तर अल्कोहोल घेत आला, पण त्याच्यामुळं थायमिनची डेफिशियन्सी झाली, म्हणजे खूप दिवसापासून घेत आला, म्हणून आता थायमिनची डेफिशियन्सी झाली, म्हणून आता त्याला काय झालं, वर्निक्स एन्सेफेलोपॅथी. घातक कोणता आहे दोघांमधून, कार्सोकोप्स, ठीक आहे. वर्निक्स मध्ये कोणते सिम्पटम दिसत होते, COC, कोक, ऑप्थॅल्मोप्लेजिया, कन्फ्युजन, सी फॉर सेरिब्रल अटॅक्झिया. तिकडे अजून कार्सोकोप्स सायकोसिस मध्ये 2, कॉन्फॅब्युलेशन आणि मेमोरी अल्टर्ड, इम्पेअर्ड मेमोरी, ठीक आहे, डिस्फंक्शन ऑफ मेमोरी, त्याच्यामध्ये अँटीग्रेड. क्लिअर आहे. आणि हे अदर सिम्पटम्स सुद्धा दिसत आहे. वर्निक्स मध्ये सांगितलं, मेमोरी लॉस, कॉन्फॅब्युलेशन, अँटीग्रेड, ट्रीटमेंट 100 mg, स्टार्टिंगला IM,
2 फेजेस देतो आपण, ठीक आहे. तर 2 फेजेसमध्ये ट्रीटमेंट देतो. एक आहे डिटॉक्सिफिकेशन, त्यामध्ये अँटीडिप्रेशन कुठला, बेन्झोडायझेपिन्स. महत्वाचा कोणता, डायझेपाम म्हणा, लोराझेपाम, क्लोर डायऑक्झी ऑक्साईड, ठीक आहे, हा ड्रग देतो. इथे 2 ड्रग महत्वाचे आहेत या ठिकाणी विड्रॉलमध्ये, एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यूने, डायझेपाम आणि क्लोर डायझिऑक्साईड, क्लिअर आहे. त्याच्यानंतर थायमिनचे सप्लिमेंट, किंवा इनिशियली जर द्यायचं असेल, खूप जास्त प्रमाणात डेफिशियन्सी असेल तर आयएम द्या 3 दिवसासाठी 100 mg, मग नंतर फॉलोड बाय ओरल, क्लिअर आहे. सोबत अनकॉन्शियस असेल पेशंट तर सोबत काय द्याल, 10% डेक्स्ट्रोज. कोणासोबत अजून देता येते हे ड्रग, थायमिन, बेन्झोडायझेपिन सोबत. त्याच्यानंतर सीझरसाठी फेनेटॉइन आणि बेन्झोडायझेपिन्स. मेंटेनन्स फेजमध्ये काय आहे, डायसल्फिराम. हे काय आहे, डिटरंट एजंट आहे किंवा अवर्शन थेरपी आहे, दूर ठेवत आहे त्या व्यक्ती. काय करत आहे, इनिबिट करत आहे, बरोबर. नेक्स्ट जे आहे अँटी क्रेविंग एजंट. मेंटेनन्स फेजमध्ये काय होणार आहे, मेंटेनन्स फेजमध्ये क्रेविंग तर येणार आहे ना, विड्रॉल मध्ये ते निघून गेलं, पण कुठे फंक्शन मध्ये गेला, बाहेर आला समाजात, ते क्रेविंग अर्ज तर निर्माण होईल. हे तर काय झालं, हे भीती, हे पनिशमेंट झाली. डायसल्फिराम काय झालं, पनिशमेंट झाली. त्याने काही क्रेविंग थोडी होत आहे, क्रेविंग दबत आहे का त्या व्यक्तीची, नाही. तू घेशील तर मग मी तुला सांगतो, दॅट इज डायसल्फिराम. पण तुझ्या मनात भावनाच नको येऊ दे ना, दॅट इज अँटी क्रेविंग एजंट. तर दॅट इज ॲक्रॅम्प्रोस्टेट, महत्वाचा ड्रग ॲक्रॅम्प्रोस्टेट. समजत आहे का, ॲक्रॅम्प्रोस्टेट आणि नाल्ट्रॅक्झोन ओपॉइड अँटॅगॉनिस्ट आहे ड्रगमध्ये. हे NMDA अँटॅगॉनिस्ट आणि हे ओपॉइड अँटॅगॉनिस्ट. चलो क्लिअर आहे. अँटी क्रेविंग मध्ये क्वेश्चन विचारतात, विच इज अन अँटी क्रेविंग एजंट. डायसल्फिराम हा अँटी क्रेविंग एजंट नाही, म्हणजे इच्छा मारण्यासाठी. इच्छा तर होते ना, महत्वाची. आता तो घरी गेला, सोडून दिली अल्कोहोल सोडून दिली, आणि आता घरी आलाय, घरी आल्यावर त्याला क्रेविंग होणार आहे. डायसल्फिराम काहीच नाही करणार आहे, डायसल्फिराम खरा खेळ करेल केव्हा, जर घेतली तर, आणि नाही. पण महत्वाचं काय, त्याच्यामध्ये इच्छाच निर्माण नाही करू द्यायची. ते कुठले ड्रग आहे, ॲक्रॅम्प्रोस्टेट आणि नाल्ट्रॅक्झोन, क्लियर आहे का. उसके बाद में जे अदर ट्रीटमेंट आहे, CBT, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. इट शुड बी गिवन विथ अलॉंग विथ बेन्झोडायझेपिन्स. सपोर्टिव्ह ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. सपोर्टिव्ह जे थेरपी आपले ड्रग्स त्याच्यासोबत इफेक्टिव्ह राहील, ठीक आहे. त्याच्यानंतर मोटिवेशनल थेरपी, तेच नको घेऊ रे भाऊ. त्याच्यानंतर रिलॅप्स प्रिव्हेन्शन, म्हणजे का, की अशा काही टेक्निक्स की ज्यामुळं तो पुन्हा अल्कोहोल घेणार नाही. रिलॅप्स म्हणजे वापस नको घेऊ, तर ते झालं रिलॅप्स प्रिव्हेन्शन, क्लिअर आहे. डायसल्फिरामचं सांगितलं, समजलं. अवॉइड अल्कोहोल कंटेनिंग सबस्टन्सेस, दॅट इज विनेगर. परफ्यूम मध्ये सुद्धा राहते. केव्हा अवॉइड करायचं आहे, जेव्हा डायसल्फिराम थेरपीवर आहे किंवा अवर्शन थेरपीवर आहे. आफ्टर शेव लोशन सुरुवातीला देतो 500 mg इनिशियल, मग नंतर डोज किती आहे, 250 mg पर डे, ठीक आहे. मेंटेनन्स यूज ओनली इन मोटिवेटेड पेशंट्स. नॉन फार्मॅकोलॉजिकल थेरपी सांगितलं सगळं, ठीक आहे. कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, मोटिवेशनल थेरपी, रिलॅप्स प्रिव्हेन्शन थेरपी, म्हणजे पुन्हा नाही घेतलं पाहिजे असे काही टेक्निक्स. अवर्शन अल्कोहोल अनॉनिमस ग्रुप, ठीक आहे. हे एक कन्सेप्ट महत्वाचा आहे, ठीक आहे. हा एक सेल्फ हेल्प ग्रुप आहे, ठीक आहे, ज्यामध्ये 12 स्टेप अप्रोच राहतो. त्यामध्ये सगळे जे आहे, जे विड्रॉलवाले आहे किंवा जे अल्कोहोलिक पेशंट्स आहे, त्यांना कंबाईनली सांगतात आणि शेअर करायला लावतात आपली फिलिंग. तर सेल्फ हेल्प, स्वतःच एकमेकाची हेल्प करतात. तर तो जो ग्रुप आहे, क्वेश्चन येतात, तो ग्रुप कसा आहे, तर तो आहे सेल्फ हेल्प ग्रुप. समझे क्या, बस झाला तुमचा अल्कोहोलिझम. नर्सिंग इंटरवेंशन, ऑब्झर्व विड्रॉल सिम्टम्स क्लोजली, ठीक आहे. गिव मेडिकेशन्स ॲज प्रिस्क्राईब. एन्श्युअर प्रॉपर न्यूट्रिशन आणि हायड्रेशन इन पेशंट. सबस्टन्स अब्स्टिनन्स अँड प्रिव्हेंट. कन्क्लुजन जाऊ द्या. चल, काही राहिलं का आपण.